बाबा नमस्कार. सुखी रापुरे. काऊन सारखं नमस्कार नमस्कार. अहो असं कसं, तुमचा मान येतो. बाई मी तर त्या दिवसाची वाट पाहून राहिली ना, ज्या दिवशी तुला या घरात मान मिळेल, सन्मान मिळेल. हे अजून झोपलेच आहेत का? उठला असेल. माझा वाढदिवस हे सुद्धा विसरले का? पण मी काहून अपेक्षा करते? अशी अपेक्षा करणं चुकीचं. जाऊ दे, जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा येऊ दे. आई, ते मंदिरात जायचंय ना? हो ना, चल निघूया. गुरु चहा ठेवलाय, घे बरं. येतो मग बाबा येतो. ये बाळा. पाहिलंस सुनबाईचा चेहरा कसा उतरला होता. नाही, एक वेळ ठीक आहे रे की आम्ही तिचा वाढदिवस विसरलो, पण तू तिचा वाढदिवस विसरलास. तिच्या मनाला पटत नव्हतं. पण सुनबाई खरंच फार गुणी, कसलाही त्रास नाही तिचा. नाही तर काही मुली बघ आपल्या वाढदिवसाचा आधीपासून प्लॅनिंग करतात. नवऱ्याच्या डोक्याला भुणभुण, माझा वाढदिवस आहे, काय गिफ्ट देणार, काय गिफ्ट देणार. पण सुनबाई कसली तक्रार नाही, कसली मागणी नाही. ग्रेट. मी तिला नंबर 1 म्हणतो ते काय उगाच नाही, हो की नाही? गुरु नशीबवान आहेस. अरे चल चल तयारी लाग. चल चल चल. देवळात जास्त वेळ नाही बसता येणार बरं आपल्याला. हो आई, लवकर येऊया. ऊनही फार आहेत ना. हो. राधिका, हाय. कुठे निघालात? अगं आम्ही मंदिरात निघालोय. हो. का? काही विशेष? मला वाटलं का रेवती मला शुभेच्छा देते, पण हिच्या तर काहीच लक्षात नाही. काय ग? नाही, काही विशेष नाही, असंच. अच्छा. अगं मला सांग, तुझं काम सध्या खूप वाढलंय ना? हो. हो. आजही कामाला जाणार आहेस? रेवती जावं तर लागेलच ना. ऍक्च्युली ना मला एक हेल्प हवी होती. हेल्प? अगं मग सांग ना. खरं तर ना कालच सांगणार होते पण राहून गेलं. वहिनी, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळेच जण तुमच्याबद्दल काहीतरी बोलणार आहोत. सो सुरुवात करूया रेवतीपासून. ठीक आहे? तर राधिकाबद्दल काय बोलू? खरी मैत्री म्हणजे काय असतं हे राधिकामुळे मला कळलं. काय करू यार, काय करायचं, कोणाला विचारायचं आपण, काही सुचत नाहीये. ऑफिसला जाऊया. ऑफिस? तू मॅड आहेस का? तुझ्यासाठी ओपन ठेवणार आहे? तिकडे जाऊन काय टेबल खुर्चीला विचारायचं? यार ऑफिस बंद असेल ना, मग काय करू, कोणाला विचारायचं आता? एक व्यक्ती आहे जी आपल्याला सांगू शकते की फंक्शन कुठे. सॅम. अरे हा यार, सॅमला फोन करते ना. शनायाचा फोन. बोल शना. हा सॅम, ऐक, कुठे आहेस तू? मी घरी. घरी काय आहेस तू? काय राधिकाचा बर्थडे ना, आज गेली नाहीस का तू? अगं नाही गेले. अगं का नाही गेलीस तू? अगं तिकडे जाऊन काय त्या राधिकाचं कौतुक ऐकत बसायचंय. घरी तिचं कौतुक, बाहेरही तिचं कौतुक. बोर झालं असतं मला. नाही गेले मी. बरं ठीक आहे, वॉट एव्हर. मला प्लीज सांगू शकशील का ते फंक्शन कुठे चालू आहे, तुला माहिती आहे का? जुहूला काहीतरी गोल्डन मेमरी क्लब. हा तिकडे.
हा नाही काय 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 नाव काय? गोल्डन मेमरी क्लब जुहू. गोल्डन मेमरीज क्लब जुहू. का ग पण तू का विचारतेस? तुला पण इन्व्हिटेशन आहे की काय? नाही हा म्हणजे तू सोड ऐक ना मी कर तुला फोन परत. ओके थँक्यू सो मच सॅम बाय. काय झालं? नाव कळलं. ते लोक गोल्डन मेमरीज क्लब जुहू मध्ये. चला ये ऐक ना गॅरेशी काय बोलू मी सांगते चल. आणि म्हणूनच राधिका माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहे. मी आता आईबाबांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांना राधिकाबद्दल काय वाटतं हे सांगावं. मी का बोलू आता. राधिका तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर कृपेने तुला तुला खूप निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तुला मला नाही बोलता येत. तुम्ही बोल. सुनबाई तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. तुम्ही कायम सुखी राहावं, आनंदी राहावं, ईश्वरचरणी हीच आमची सदिच्छा आहे. तुम्ही आमच्या घरात आलात आणि गुरुनाच्या आयुष्याला बरकतच मिळाली. खरं म्हणजे सुभेदार कुटुंबाची लक्ष्मीच आहेस तू. तू एक आदर्श सून आहेस, एक आदर्श पत्नी आहेस आणि एक आदर्श आई देखील. खरं सांगू का, म्हणायला हरकत नाही पण तुझ्यासारखी सून प्रत्येक घरात असावी. सुखी राहा बाळा. आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील आणि आम्ही दोघे तर आयुष्यभर तुझ्यासोबत आहोत. आनंदी राहा, सुखी राहा. याशिवाय काय देणार बेटा आम्ही. अरे सुनबाई, बरं रेवती घ्या बेटा. आता मी नाना नानींना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांना राधिकाबद्दल काय वाटतंय ते सांगावं.